खा, फिनिश कर. किती धीट आहेस तुम्हाला माहिती आहे, भित्री तर आहे. हा हाय भित्री म्हणून ते समजलं. आयुष्यमान मी आज गेलो होतो कासरड्याला. सरकार पंजा शरू आहे. आईस का बाहेरच चालली. आईस इथल्या इथेच आहे. आईस बाहेर न जाणार आहे. धावला असं जोरात जसं आईस बाहेर जाते घेऊन. पुन्हा माचीस दे बेटा. माचीस तर होते ना. काल माचीस घेतलीस तू. अजून चांगले नाही पेटले ते. चांगले असे जोरात आग पेटायला पाहिजे. आज चुलीची आग ऊब गरजेची आहे. थंडी खूप आहे आज. गारठा गारठा आणि त्यात परत सकाळी सकाळी असं पाण्यामध्ये हात घातलं ना की असं नको वाटतं. पेटेल ते आधी निखारच तयार होऊ दे. निखारे सगळे तयार झाले. ते फक्त सर्व काट्यानं आग लागायची म्हणून ते मार. चिकूच्या झाडाचं निरीक्षण चाललेलं आहे. नाही झालंय निरीक्षण करून. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे मंगळवार. आम्हाला जायचं आहे आज बाहेर. आपली 2-3 कामं आहेत आणि बाजारसुद्धा आहे. म्हणजे बाजारातनं काही घ्यायचं नाही आहे तरी पण जायचं आहे. म्हटलं एखाद वस्तू काही म्हणजे काही लक्षात आलं तर म्हटलं घेऊ शकतो. कुणाल पण येणार म्हणजे आम्ही तिघं पण जाणार आहोत. लवकर निघायचं घरातनं. किती वाजता? 9, 9:30 ना. 9च्या दरम्यान. हां म्हणजे कुणाल म्हणाला काय आई लवकर निघालात तर मी येईन, नाहीतर मग त्याचं कॅन्सल. कारण त्याचं बघा काम असतं ना त्याच्यामुळे. आता मी चालले किचनमध्ये. नाश्ता बनवायला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी जाणार आहे बागेमध्ये. मला थोडंसं मिरच्या आणि कढीपत्ता हवा आहे, तो काढून घेते आणि मग जाऊया. आज नाश्त्यामध्ये स्पेशल म्हणजे आवडीचा नाश्ता आहे. झटपट होणार आपण आवडीचं आहे. दाखवते तुम्हाला. या काय झालं आहे आज? आता तुला शेरू घाबरलाय. ऐक गो माझ्या पायावर पाय दिला. आता तो घराच्या बाहेरच जात नाही आहे. तर हे बघा, हे आपलं कढीपत्त्याचं झाड. म्हणजे जेव्हा लागतो ना तेव्हा मी ताजा काढून घेते. मस्त ताजा काढायचा. कोणाला? बस झालं इतका. आता मिरच्या काढूया. हा बघा, आज घराच्या बाहेरच जात नाही तो. वाघा गेला खेळायला आणि हा आपला घरामध्ये बसलेला आहे. घाबरलेला दिसतो आज. तुला होतं का रे सारखा का घाबरायला शेरू? उतर खाली, झोप जा. जा गाई कर, जा जा गाई कर. असा बिंदास बघा ह्या दिवाळावरती चढतो उतरतो. आता हे दिवाळ किती उंच आहे बघा. बिंदास उड्या बिड्या मारतो. त्याला कसली भीती नसते. पडशील खाली शेरू. तर टोपी पाडणार आहे. चूल तिकडे पेटते. आणि दनादन उड्या पण घेतो. त्याला कसली भीती नाही. आता बघा मारेल, उडी मारेल बिंदास. त्या साईडला गेला बघा उडी मारून तो बघा. असं सगळं असतं त्याचं. चला मिरच्या काढूया. ह्या बघा मिरचीचं आपलं झाड. कुणाला तिखट हवे ना म्हणून ह्या तिखटवाल्या मिरच्या काढते. आपोआप रुजलेलं आपलं हे झाड आहे मिरचीचं. कुणाला मला सांगतो आई तळ तळ, पण मी तळवून देत नाही त्याला, कारण ह्या जत्रेला तिखट आहेत मिरच्या. 4 अजून एक घेते. 4-5 दिवस झाल्या. अरे पडली. बस झाल्या. बापरे थंडी थंडी. कुणाल हे बघा काम चालू आहे आमचं सकाळच. झालं? किती बाकी आहे? पाणी तापल्या आंघोळीचं. आंघोळ करून घ्यायचं. चला आता चालू दे. आज किचनचं पण भरपूर काम आहे नेहमीप्रमाणे. तर आज साबुदाण्याची खिचडी जी आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आणि ही बटाटी मी काल ना उकळून ठेवली होती.
म्हणजे बटाटे घालून खिचडी असेल ना तर अगदी आवडीने सगळेजण खातात. आणि ही साय काढून ठेवले, लोणी पण काढायचे आणि परत भाग्या शेरू यांचं जेवण असं सगळं करायचं. फटाफट करून घेऊया पटापट. कमी वेळेमध्ये घरातली सर्व कामं आवरायची आणि वेळेत घराबाहेर पडायचं. म्हणजे आज होती खरी परीक्षा, कसरत कामाची. आणि ह्या बाबतीमध्ये आपण बायका की नाही खूप हुशार असतो. म्हणजे घरातली जी कामं आहेत ती सर्व कशी मॅनेज करायची, कशा प्रकारे सगळं हँडल करायचं हे आपल्याला सगळ्यांना बरोबर व्यवस्थित माहीत असतं आणि त्या पद्धतीने आपण करतोसुद्धा. म्हणजे कधी कधी मला ना खूप असं कौतुक वाटतं सर्व महिलांचं. विशेष करून जे घर सांभाळून ऑफिस पण म्हणजे बाहेर बघा जाऊन जॉब करतात ना, त्यांचं मला तर फार असं कौतुक वाटतं कसं सगळं मॅनेज करत असतील. सावकाश प्यारे. लोण्याचं ताक. लक्ष बाहेर नको, ते बाहेर ना गुरं येतात ना त्यांच्याकडे दोघांचं लक्ष. दोघं जण आता बाहेरच होते, मी हाक मारली तेव्हा ते घरामध्ये आलेले आहेत. गुरांचा टाईम आहे ना जायचा, तर ह्या इकडनं जातात बघा रोजच्या रोज. ह्यांची दादागिरी असते दोघांची. फिनिश कर वाग्या, फिनिश कर, नंतर बाहेर बघ. तो बघा सगळं लक्ष त्यांचं बाहेर आहे, सगळं लक्ष बाहेर आहे त्या गुरांकडे. ये लवकर शेरू, ये उशीर होते मला, ये लवकर. बघा तू खा फिनिश कर. शेरू ये. आज मी बोलणार आहे माझ्या मनातली गोष्ट. म्हणजे ना गेले 2 दिवस झाले बोलावं असं वाटतंय तुमच्याशी. म्हणजे ओळखीच्या 1-2 बायका आहेत, त्यांची अवस्था पाहिली आणि मला ना अशी खूप दया वाटली. म्हणजे मला असं वाटलं की काही बायका अशा स्वतःला कमी का लेखतात. म्हणजे अक्षरशः मला कीव आली त्यांची बघून. म्हणजे दिवसभर बघा राबायचं आणि घरामध्ये त्यांची काडीचीही किंमत नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. तर म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की बोलावं ह्या विषयावरती, पण कधी कधी हे विषय इतके नाजूक असतात ना, कोणाला पटतील नाही पटणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला तरी असं वाटतं की घरामध्ये काम करणारी गृहिणी असो किंवा बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करणारी महिला असो, दोघींचंही काम काही कमी नसतं. घरातली महिला असते ना तिला पण तितकंच राबावं लागतं. एक वेळ तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर थोडा वेळ तुम्हाला आराम पण मिळेल, पण घरातलं जे काम असतं ते जे नॉनस्टॉप संपणारं असतं. आता माझ्यावरून तुम्हाला मी सांगते, सकाळी 6 वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि माझा दिवस संपतो रात्री 10:30 पावणे 11पर्यंत. म्हणजे सतत हे चालू असतं. पण तरी पण म्हणजे कसं आपण स्वतःला कमी नाही लेखायचं असं माझं म्हणणं आहे. आपली किंमत आपणच ओळखायची. आपणच जर का स्वतःला कमी लेखायला सुरुवात केली का, बाकीची जी इतर घरातली माणसं असतात ती गृहीत धरायला सुरुवात करतात आणि मग तिथे सुरू होतो वाद. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जिथे आपलं चुकत नाही तिथे महिलांनी बोलायला पाहिजे. बघा तुम्हाला काय वाटतं याबद्दल, पण मला ह्याविषयी ना बोलायचं होतं तुमच्याशी. बछडे बघा माझे कसे बसलेत, झोपलेत. बाबू मी आली आहे जाऊन. ही पडवी बांधली ना, पण आमच्या वाघ्या शेरूला पण खूप सोयीचं झालेलं आहे ना वाघ्या शेरू. इथे मस्त त्यांना आवडतं राहायला. आपला वाघ्या बघा कसा झोपलाय शांतपणे. इथे वारा वगैरे पण छान येतो ना, त्यांना पण आवडतं इथे राहायला. दोघांना एकाच ठिकाणी आता बांधून ठेवले. टाटा. मी खाऊ घेऊन येते हवं, आईस्क्रीम आणते माझ्या बापूला. मस्ती करू नका, दोघांनी मारामारी करू नका. बाय 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 बाय. ते समजले मी आता बाहेर चालले. ते लॅपटॉप पुस झाला, त्याला धूळ बघ किती बसले ते बघ मागच्या साईडला. पुसून घे जरा. चला आम्ही निघालो. कुणाला काय येत नाही कारण उशीर झाला, त्याचं काम चालू झालेलं आहे. किती पण घाई केली ना उशीर होतोच थोडा तरी. तो आता नंतरला जाईल त्याचं काम करायला. सुट्टी असेल तेव्हा ना. कुणाल शनिवार असेल ना. वाघ्या शेरूला जेवायला द्या. मी लवकर यायचाच प्रयत्न करणार, आम्ही काय थांबणार नाही. पटपट काम करून घेतो. बाबू 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 सारखा आपला बाबू.
रे खाऊ तुला? खाऊ काय? काय नकोय? लस्सी आईस्क्रीम काय नकोय? ऊन पण कसलं पडलंय बघा. 10:30 वाजले तरी असलं कडकडीत ऊन पडलंय. काय पिशवी होती? घेतली एक पिशवी, बस झालं. आपलं काय जास्त नाही आणायचं सामान. आणि गाडी का माझ्या अंगावरनं घेतली? आता मी कॅमेरा बंद केला होता म्हणून दाखवायला पाहिजे होतं. मुद्दाम आहे ना गाडी माझ्या अंगावर घेतली. बघा मी इथे उभी होती ना, आता मुद्दाम मला घाबरण्यासाठी गाडी पुढे केली. काय घाबरवण्यास नाही तर काय. किती धीट आहेस तुम्हाला माहिती आहे. भित्री तर आहे. हां आहे भित्री म्हणून इथे जंगलात राहते ना. डरपोक गेले की शहनशाह. हां मी डरपोक आहे, माझा नवरा डरपोक नाही ना. डरपोक गेले की हां म्हणून नवऱ्याच्या जीवावर राहते जंगलामध्ये इथे. समजलं काय? बिनधास्त. चला कुणाला ना पाण्याची बाटली आणतोय. पाणी घ्यायला विसरली मी. हो जेवून घ्या, उशीर झाला आम्हाला तर. तुम्ही जेवून घ्या सगळ्यांनी. शेरूप कसं बघतो बिचारा. बघतोय आई कुठेतरी चालली करू ना. तर आज ना मी जाम खुश आहे, कारण खूप दिवसानंतर मी घराबाहेर पडणार आहे. आणि सगळ्यात काय महत्त्वाचं, सकाळी मला एक फोन कॉल येऊन गेला आमच्या ताईंचा, म्हणजे वैशाली ताईंचा. वैशाली चेंडेकर म्हणजे खूप दिवसानंतर त्यांचा फोन आला. त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलून पण मला असं खूप असं बरं वाटलं असं. त्याच्यामुळे जाम खुश आहे मी आज. चला म्हणजे बाजारात जाते पण तरी पण आनंद होतोय. तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणारी मी आज खूप दिवसानंतर घराबाहेर पडायचं ना, त्याच्यामुळे विशेष आनंद. आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी घरातल्या कामाची लगबग, सगळं काही वेळेमध्ये आटपलं मी. घरचं नाश्ता जेवण सगळ्यांचं. फक्त इतकंच की थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे मग कुणालचं येणं नाही झालं. त्याचं ऑफिस चालू झालं, पण तो जाईल त्याच्या कामासाठी. तो उद्या परवा म्हणजे 1-2 दिवसामध्ये जाईल असतो. तर थोडासा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो तरळ्यामध्ये. आणि तरळ्यातनं डायरेक्ट आम्ही गेलो अगोदर कासारडाला. कासारडाला आहे सरकारी दवाखाना, तर तिथे मला जायचं होतं चेकअपसाठी. तिथे केलं सगळं आणि मग पुन्हा आम्ही तरळ्यात आलो. तरळ्यामध्ये मार्केटमध्ये जरा फिरलं. म्हटलं आज बाजार होता ना, तर म्हटलं चला मार्केट पण फिरूया. काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या तरी पण बघत आलो आणि शेवटी 1-2 वस्तू खरेदी केल्या. पुन्हा आम्ही गेलो कासारडाला. तर खूप दिवसानंतर घराबाहेर पडलो ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आज छानपैकी असा नाश्ता करूया. म्हणजे दोघांनी थोडासा टाईम स्वतःसाठी घेऊया. तर एका लहानशा हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे मस्त असं मिसळपाव खाल्लं आणि मग घरी निघण्याची तयारी. 2-2 बिचारे बस झोपलेले आहेत सावलीमध्ये. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. थोडासा बाजार आणलाय. थोडासा म्हणजे अगदी नावाला, म्हणजे घ्यायचं नव्हतं तरी पण आपण असतं ना एक की बाजारात गेलोय आणि दिसलं काय की कसं पटकन आपण घेतो ना, त्याच्यामुळे 1-2-4 वस्तू खरेदी केल्यात. सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी मला घ्यायचीच होती ती तुम्हाला मी दाखवते. घरची लक्ष्मी त्यामध्ये तुम्हाला दाखवते मी. तर झाडू बघा, ही झाडू घेतलेली आहे. आणि आता गावी आल्यापासून मी अशाच झाडू वापरते. त्या लांब बघा झाडू येतात ना, मागे ती आणली होती डीमार्टमधनं, पण काय ती म्हणजे व्यवस्थित नाही निघाली. सगळ्या त्या काळ्या निघत होत्या. त्याच्यामुळे आता अशाच झाडू वापरते. आणि त्याच्यानंतर भाजी होती घरामध्ये, काहीच भाजी घ्यायची नव्हती तरी पण फ्लावर कोबी स्वस्त मिळालं ना, म्हणून मग घेतलं मग. आणि थोडंसं सलाडसाठी हे गाजर बीट आहे याच्यामध्ये, आणि काकडी वगैरे असं घेतले, लिंबू घेतलेत, आणि कांदे बटाटे आणि टोमॅटो आणि आलं असं म्हणजे सगळं होतं. तरी पण म्हटलं आता आलोय बाजारात तर घेऊया. त्याच्यामुळे ह्या 2-4 वस्तू अशा खरेदी केलेल्या आहेत. आणि आता मी बाहेर आले तुमच्याशी बोलायला. कुणालच्या बाबा की नाही झाडांना पाणी घालतात, छोट्या छोट्या झाडांना. आणि भाग्याशी हे बघा इथे बसलेले आहेत. दुपारी इतकी घाईघाई झाली, बिचारांचा खाऊ आणायचा राहून गेला, असं सगळं झालं. पण त्यांचं असं काही नसतं, आल्यावर थोडंसं असं गोंजारलं ना की ते शांत होतात. मग सुरुवात झाली बघा. तर आम्ही आज गेलो होतो कासारड्याला सरकारी दवाखान्यात माझे डोळे तपासायला.
मागे पण तुमच्याशी बघा शेअर केलं होतं की डोळ्यांना माझ्या भरपूर असा त्रास होतो. त्रास म्हणजे कसं डोळे असे माझे ना दुखायचे आणि मला असं कुठेतरी वाटायचं की ह्या चष्म्यामुळे काही प्रॉब्लेम होते का, चष्म्याचा नंबर वेगळा आणि माझ्या डोळ्यांचा नंबर वेगळा, असं काही झालं का असं सारखं माझ्या मनामध्ये यायचं. आणि अजून पण वेगळे वेगळे डाऊट शंका नाही असा मनामध्ये यायच्या की काही जास्त असं काही झालं आहे का माझ्या डोळ्यांना, त्याच्यामुळे मला हा त्रास होतो आहे. तर छान प्रकारे डॉक्टरांनी की नाही डोळे वगैरे तपासली आणि हा चष्मा पण त्यांनी चेक करून बघितला. त्यांचे असते काहीतरी टेक्निक, त्यांना लगेच माहिती पडतं. नंबरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे माझ्या डोळ्यांचा नंबर आणि चष्म्याचा नंबर सेम आहे. आणि त्यांना मग मी सांगितलं की माझं असं असं काम आहे, मी असे व्हिडिओचं वगैरे म्हणजे यूट्यूबवर वगैरे आहे असं सांगितलं मी त्यांना. आणि मोबाईलमध्ये मला सतत काम करावं लागतं, एडिटिंग वगैरे हे सगळं. आणि मुख्य गोष्ट काय तर आराम नाही, ह्या गोष्टी पण मी सांगितलं. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या डोळ्यांना ताण पडतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो आहे, म्हणजे पुरेशी झोप हवे, डोळ्यांना आराम हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. बाकी डोळ्यांना माझ्या काहीच झालेलं नाही. पण गेले कित्येक दिवस झाले ना मी अशी घाबरलेली असायची, म्हणजे खूप असं मला भीती वाटायची काय झालं काय झालं. पण आज फायनली मी जाऊन आलेली आहे. त्याच्यामुळे तर आता आज दुपारी की नाही मी अर्धा तास आहे ना झोपली होती, म्हणजे दुपारी आले घरात थोडंसं काम बाकी होतं ते केलं आणि अर्धा तास मी झोपली. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की डोळ्यांना तुम्ही आराम द्या, जितका तुम्ही डोळ्यांना आराम द्याल तितकं तुम्हाला बरं वाटेल, बाकी तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. तर अशासाठी बघा आज जाऊन आलो डॉक्टरकडे. आणि अजून म्हणजे आज थोडंसं जरा राहिलं हे माझं पायाचं. बघा तुम्हाला म्हणाले होते की पायाचं पण थोडंसं मला दुखणं आहे. तर पुढे मागे म्हणजे असं चालू आहे विचार की 1-2 दिवसामध्ये पुन्हा जाईन मी आणि पायसुद्धा दाखवून घेईन, म्हणजे काय असेल प्रॉब्लेम तर म्हणजे आपल्याला कसं माहिती पडलं असं का आणि कशामुळे असं होते असं. पण नक्कीच जाईन मी. खूप बरं वाटतं, आज बाहेर पण गेलो ना त्याच्यामुळे मला इतकं असं बरं वाटतं, एकदम फ्रेश झाले मी. माझं काम करायला एक नवीन ताकद येतं ना तसं झालेलं आहे. आता सतत कसं तेच रुटीन असतं ना, मग आपल्याला पण कंटाळा येतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुमच्याशी बोलते आणि मध्ये मध्ये की नाही यांचं भुंकणं की नाही चालू आहे. जरा पण चावूल लागली का दोघांचं की नाही चालू होऊन जाते. आज दोघांना बांधून ठेवलेलं आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.